Introducing DJI RS3, a powerful tool with even the smallest details designed to maximize the solo shooting experience. When filming sports, such as a triathlon, every moment counts. We built DJI RS3 with that in mind. RS3 features a dual-layer camera mounting plate and a newly added fine-tuning knob, ensuring faster and easier balancing. With a new automated axis lock design, the gimbal can be automatically locked or unlocked in seconds, allowing you to start shooting immediately. Integrated Bluetooth camera control eliminates the need for a shutter cable. Just press the record button on RS3 to start shooting. A bright 1.8-inch OLED touchscreen enables users to set and adjust parameters or perform other operations with speed and convenience. RS3's gimbal mode switch allows you to switch between various follow modes quickly, so you can stay in the moment and focus on the shot. The next generation focus motor can be installed in just one simple step. Combined with the front dial, you can now control focusing precisely, even during single-handed operation. An ultra-convenient design improves the efficiency of transportation. A light and compact design empowers RS3 to handle tested payloads up to 3 kilograms, making it compatible with various mirrorless camera and lens combinations. Our third-generation stabilization algorithm keeps shots up to 20% more smooth. And the most strenuous movements can be stabilized with Super Smooth, letting you capture ultra-steady footage even with telephoto lenses. तर मित्रांनो, आपण आज DJI कंपनीचं DJI RS3 गिम्बल जे आहे, ह्या गिम्बलचं आपण आज अनबॉक्सिंग करणार आहेत की DJI RS3 जे गिम्बल आहे ह्याच्यामध्ये काय असं विशेष आहे आणि शक्यतो जे अशा गिम्बल कॅमेरे ह्याचे जे व्हिडिओ आहेत शक्यतो आपल्याला हिंदी किंवा इंग्लिशमध्ये पाहायला मिळतील, परंतु हा संपूर्ण व्हिडिओ मराठीमध्ये असेल. मी मराठीमध्ये तुम्हाला पूर्ण समजून सांगेल की बाबा ह्याच्यामध्ये कुठकुठल्या ॲक्सेसरीज कंपनीने दिलेल्या आहेत. चला तर मग आपण ह्या गिम्बलचा अनबॉक्सिंग करून घेऊया. बॉक्स बाजूला ठेवूया. ही अशी छानशी बॅग ह्याच्यामध्ये आपल्याला गिम्बलमध्ये बघायला भेटेल. हे बाजूला काढूया. हे तुम्ही पाहू शकता, ही गिम्बल वापरण्यासाठी आपल्याला DJI कंपनीकडनं अतिशय सुंदर आणि छान क्वालिटीची बॅग आपल्याला दिलेली आहे कंपनीने. तर चला तर आपण बॅग ओपन करून पाहूया यामध्ये काय काय कंपनीने दिलेलं आहे. खूपच उत्तम क्वालिटीची बॅग आहे. मी तुम्हाला सर्व एक एक पार्ट काढून दाखवणार आहे. सर्वप्रथम आपल्याला DJIचं गिम्बल पाहायला मिळत आहे. याच्यावरती तुम्ही पाहू शकता इथं RS3 असं लिहिलेलं आहे आणि त्यानंतर ॲटो लॉकड म्हणजे हे गिम्बल ऑटोमॅटिक लॉक होतं आहे. हे तुम्ही इथं पाहू शकता ॲटो लॉकड असं गिम्बल आहे. हे गिम्बल सुरुवातीला आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळालेलं आहे. चला तर मग अजून बाकी कुठल्या ॲक्सेसरीज याच्यामध्ये येत आहेत ते पाहूया आपण. टाईप C ह्या भरपूर केबल लावलेल्या आहेत. आपल्याला केबलची बॅटरी चार्जिंग करण्यासाठी किंवा कॅमेरा कनेक्ट करण्यासाठी ह्या केबल आपल्याला खूप कामाला येतात. ह्याच्यामध्ये ही पुस्तिका आहे. ह्या पुस्तिकामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे किंवा गिम्बल कसं कनेक्ट करायचं, त्याच्यानंतर गिम्बलचा वापर कसा करायचा, ही पुस्तिका आहे. ही मोटर कॉर्ड म्हणायच्याला. ही मोटरवर बसवल्यानंतर मोटर वर्क करते, आपल्या लेन्स
लेन्सला हे करण्यासाठी झूम आउट करण्यासाठी आहे. हे एक ट्रायपॉड केबल आहे. भरपूर अजून केबल्स आहेत ह्याच्यामध्ये. USB to Type-C केबल आहे. त्यानंतर लेन्स फिक्स करण्यासाठी एक किट आहे लेन्सला फिक्स करण्यासाठी, आणि हे स्क्रू पण आहेत कॅमेरा व आपला कॅमेरा बसवण्यासाठी. अजून आपण पाहूया काय काय आहे ते. मोटर पण याच्यामध्ये आहे. ही जर मोटर आपण गिम्बलला जर बसवली तर आपल्याला कॅमेऱ्याचे लेन्सला झूम इन झूम आउट करायची गरज नाही आहे. आपण गिम्बलवरनं सगळ्या गोष्टी करू शकतात मॅन्युअली. जर आपल्याला मोटर नसेल तर आपल्या हाताने झूम इन झूम आउट करावं लागतं. जर मोटर असेल तर हे असं काही करायची गरज आपल्याला लागणार नाही आहे. मोटर पण आपलं हे कोंबो पॅकमध्ये येईल. तुम्ही नॉर्मल पॅकमध्ये मोटर वगैरे आपल्याला मिळणार नाही आहे. नेक्स्ट आयटम पाहूया आपण. ही ब्रीफकेस, हे गिम्बलला एक्सटेंड करण्यासाठी हे ब्रीफकेस कंपनीने आपल्याला याच्यासोबत दिलं, आणि खूप छान क्वालिटीचं हे ब्रीफकेस आहे. नेक्स्ट आयटम पाहूया आपण. त्यामध्ये ट्रायपॉड दिला आहे आपल्याला गिम्बलला एक्सटेंड करण्यासाठी, गिम्बलला वाढवण्यासाठी. हे आपल्याला एक्स्ट्रा ट्रायपॉड दिला आहे. खूप छान क्वालिटीचा आहे, पण तुम्ही पाहू शकता. तर त्यानंतर पाहूया आपण. यानंतर आहे मोटर किट. आपली मोटर फिट करण्यासाठी असते हे मोटर किट. चला तर आपण हे याच्यामध्ये ठेवून देऊया. त्यानंतर पाहूया हे कॅमेरा रिलीजिंग प्लेट. जे कॅमेरा ह्याच्यावरती बसवायचा आणि फिट करायचा म्हणायचे ट्रायपॉड ह्याच्यावरती, गिम्बलवरती सॉरी. ही आहे आपल्या गिम्बलची बॅटरी. ही आहे आपल्या गिम्बलची बॅटरी, तुम्ही पाहू शकता. अशा भरपूर साऱ्या ॲक्सेसरीज ह्याच्यासोबत आपल्याला आलेल्या आहेत, आणि जवळपास सर्व ॲक्सेसरीज ह्याच्यामधल्या संपलेल्या आहेत. आणि आपल्याला बॅग आपली सुरक्षित राहावं, सामान सुरक्षित, उंदीर वगैरे लागू नये म्हणून अशा याच्यामध्ये असे औषध म्हणायचं आपण मराठीमध्ये याला, याच्यामध्ये सोबत येत असतं. चला तर मग मी आपलं DJI RS3 जे गिम्बल आहे ह्याच्यामध्ये काय खास आहे अदर गिम्बलपेक्षा, ह्याची थोडं मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. DJI RS3 हे जे गिम्बल आहे हे 3rd जनरेशनचं गिम्बल आहे. 3rd जनरेशनचं गिम्बल असल्यामुळे जे आपले ओल्ड जे गिम्बल होते, जे जुने गिम्बल होते, ह्याच्यापेक्षा 30 ते 40% जवळपास ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपण शूटिंग करू शकतो. खूपच छान पद्धतीने शूटिंग होतं. त्याच्यानंतर अजून एक्स्ट्रा वेगळं काय आहे, आपल्याला जर कॅमेरा कंट्रोल जर करायचं म्हटलं तर पहिलं कसं असायचं, केबल कनेक्ट करावं लागायचे आपल्याला गिम्बल टू कॅमेरा. परंतु आता तसं राहिलेलं नाही आहे. ह्या DJI RS3मध्ये ब्लूटूथने आपला कॅमेरा पेअर होईल. आपलं शटर असेल, ISO असेल, ह्या सगळ्या गोष्टी, अपर्चर असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तुम्ही गिम्बलवरनं कंट्रोल करू शकतात. त्यामुळे जे हे नवीन गिम्बल आहे DJI RS3, जे नवीन सिनेमॅटोग्राफर असतील, जे फोटोग्राफर असतील, ज्यांना समजा लग्नाचे ऑर्डर वगैरे असतात, अशा लोकांना हे खूप छान गिम्बल्स आहेत. तुम्ही हे घेऊ शकता. मी पण हे ऑनलाईनच घेतलेलं आहे. थँक्यू, धन्यवाद.